नमस्कार. आज आपण भारताच्या इतिहासातील एका अशा क्रांतिकारक व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांचे विचार 900 वर्षांनंतरही आपलं जग बदलण्याची ताकद ठेवतात. त्यांचं नाव आहे बसवण्णा. तर मग प्रश्न असा आहे की 900 वर्षांपूर्वीचे विचार आजच्या जगाला नवा आकार कसा काय देऊ शकतात? चला तर या प्रवासात आपण हेच शोधूया की बसवण्णांचे विचार केवळ इतिहासाची पानं नाहीत, तर आपल्या भविष्यासाठी एक मार्गदर्शक कसे ठरू शकतात. ही गोष्ट आहे एका व्यक्तीची, ज्याने त्या काळातल्या प्रत्येक प्रस्थापित गोष्टीला, प्रत्येक परंपरेला आव्हान दिलं. ही एक आमूलाग्र बदलाची कथा आहे. चला तर मग सुरुवात करूया बसवण्णांच्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्यापासून, जिथे त्यांच्या बंडखोर विचारांची बीज रोवली गेली. ही होती त्यांची पहिली मोठी बंडखोरी. पण त्यांनी तो उपनयन संस्कार फक्त स्वतःसाठी नाकारला नाही. खरी क्रांती तर त्यांच्या विचारात होती. ते म्हणाले, जर हा अधिकार माझ्या आईला आणि बहिणीला मिळत नसेल तर तो मलाही नको. म्हणजे बघा, हा फक्त एका विधीला नकार नव्हता, तर त्या संपूर्ण विषम व्यवस्थेला दिलेलं एक थेट आव्हान होतं. इथे त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे टप्पे दिसतात. बागेवाडीतला जन्म, त्यानंतर परंपरेला दिलेला तो धाडसी नकार, आणि मग ज्ञानाच्या शोधात घर सोडून कुडल संगमची वाट धरणं. याच प्रवासात त्यांच्या भविष्यातल्या मोठ्या क्रांतीची पायाभरणी झाली. आता पुढे जाऊया आणि बघूया की बसवण्णांनी आपल्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक मोठं व्यासपीठ कसं मिळवलं. त्यांचा हा राजकीय प्रवास खरंच थक्क करणारा आहे. एका अर्थमंत्र्याच्या भूमिकेतून त्यांनी सुरुवात केली आणि आपल्या कामाच्या जोरावर ते थेट कल्याण राज्याचे पंतप्रधान बनले. ही फक्त एक नोकरीतली बढती नव्हती, तर त्यांच्या विचारांना मिळालेली एक प्रचंड मोठी ताकद होती. पण त्यांचं हे यश कुठल्या राजकीय डावपेचातून नाही आलं. ते आलं त्यांच्या तत्वांमुळे. प्रामाणिकपणा, कामावरची निष्ठा, दूरदृष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य लोकांबद्दलची काळजी. याच गुणांनी त्यांना इतक्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं. आता आपण त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात क्रांतिकारक सामाजिक प्रयोगाबद्दल बोलणार आहोत. एक असं सभागृह जिथे सगळे सामान होते. याचं नाव होतं अनुभव मंडप. आणि हे काही साधंसुधं सभागृह नव्हतं. उपलब्ध स्रोत सांगतात की ही जगातली पहिली संसद होती. विचार करा, आजपासून 900 वर्षांपूर्वी लोकशाही आणि समानतेवर चालणारं एक व्यासपीठ. ही कल्पनाच किती जबरदस्त आहे, नाही का? आणि या सभागृहाची खरी ताकद होती त्याच्या विविधतेमध्ये. इथे सत्यक्कासारखे एक सामान्य स्त्री होती, तर सिद्धरामसारखे योगी होते, अंबिगर चौडयासारखे नावाडी होते. म्हणजे समाजाच्या प्रत्येक स्तरातून लोक इथे एकत्र यायचे. इथे तुमची जात, तुमचं लिंग, तुमची श्रीमंती याला काही किंमत नव्हती. किंमत होती फक्त तुमच्या विचारांना. चला आता जरा खोलात शिरूया आणि त्यांच्या या सामाजिक क्रांतीमागे जे मूळ विचार होते ते समजून घेऊया. त्यांची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची शिकवण, कायकवये कैलास. सोप्या भाषेत सांगायचं तर कर्म हीच पूजा. म्हणजे तुम्ही कुठलंही प्रामाणिक काम करा, ते पवित्रच आहे. कामांमध्ये कोणी मोठं किंवा कोणी छोटं नाही. या एका विचाराने त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. त्यानंतर येतं दासोहचं तत्व. याचा सरळ सरळ अर्थ आहे, जे कमावलंय ते समाजासोबत वाटा, समाजाला परत द्या, संपत्तीचा साठा करू नका. या विचाराने त्यांनी लोभ आणि साठेबाजीवर थेट हल्ला केला. त्यांनी उपासनेची, पूजेची व्याख्याच बदलून टाकली. ते म्हणाले, देव कुठल्या दगडी मंदिरात नाहीये, तो आपल्या आत आहे. शरीर हेच मंदिर आहे. किती मोठा विचार आहे हा. त्यांनी लोकांना सांगितलं की देवाला बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या आत शोधा. आणि या सगळ्या विचारांच्या मुळाशी होतं एकच सूत्र, एकच सत्य. दया हाच धर्माचा पाया आहे. त्यांच्या मते कोणताही धर्म, कोणतीही पूजा दया आणि करुणेपेक्षा मोठी असूच शकत नाही. हेच त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार होतं. ठीक आहे, विचार तर खूप क्रांतिकारक होते, पण हे विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले कसे? त्या माध्यमाचं नाव होतं वचन. वचनं म्हणजे काय, तर त्यांनी काही मोठमोठे क्लिष्ट संस्कृत ग्रंथ लिहिले नाहीत, जे फक्त काही ठराविक लोकांनाच समजतील. त्यांनी वचनं रचली, म्हणजे साध्या, सोप्या, थेट लोकांच्या कन्नड भाषेतली छोटी छोटी काव्य, जे प्रत्येकाच्या हृदयाला भिडतील. आणि म्हणूनच ते विचार घराघरात पोचले.
आणि ही वचनं इतकी महत्वाची आहेत की स्रोत त्यांचं वर्णन मानवतेसाठी एक संभाव्य संविधान असं करतात. कारण त्यातले नैतिक आणि सामाजिक विचार हे कुठल्याही काळात कुठल्याही समाजाला लागू होणारे आहेत. त्यांचं एक प्रसिद्ध वचन बघा, चोरी करू नका, खून करू नका, खोटं बोलू नका, दुसऱ्याचा द्वेष करू नका. हीच आतली शुद्धता आणि हीच बाहेरची शुद्धता. किती सोप्या शब्दात त्यांनी जगण्याचं सार सांगितलं आहे. हाच त्यांच्या संपूर्ण विचारांचा गाभा होता. चला तर मग आता या सगळ्या इतिहासाला आजच्या काळात आणून बघूया. बसवण्णा आजच्या काळातही इतके महत्वाचे का आहेत? हे बघा, अगदी अलीकडची गोष्ट आहे. ह्याच वर्षी 13 फेब्रुवारी 2024 रोजी कर्नाटक सरकारने बसवण्णांना राज्याचे सांस्कृतिक नेते म्हणून अधिकृतपणे घोषित केलंय. यावरूनच त्यांच्या विचारांचं चिरंतन महत्त्व आपल्या लक्षात येतं. आणि आता जाता जाता एक प्रश्न जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. 900 वर्षांपूर्वी बसवण्णांनी सांगितलं होतं की जन्माने सर्व समान आहेत. आज आपण त्यांच्या त्या स्वप्नाच्या किती जवळ पोचलो आहोत यावर नक्की विचार करा.